गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हॅलो नमस्कार, स्वागत करते तुमच्या आपल्या आजच्या पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आता आम्ही निघालेलो आहोत अलिबाग ट्रिपला। तर मैत्रिणींसोबत ही ट्रिप आहे। तर आम्ही 4-5 मैत्रिणी मिळून अलिबागला जात आहोत। तर आता त्यापैकी आम्ही तिघीजणी आहोत आणि आमचे तिघींचे म्हणाल तर माझे 2 मुलं जाई आणि अथर्व आणि एका मैत्रिणीची मुलगी आहे। तसेच आमच्या ज्या 2 मैत्रिणी आहेत तर त्यांच्या मुलांना घेऊन पुढे गेलेल्या आहेत। म्हणजे अलिबागला एका रिसॉर्टला आम्ही जाणार आहोत आणि इथे आम्ही आलेलो आहोत पनवेल बस डेपोला। आणि इथून म्हणजे पनवेलहून अलिबागला जाण्यासाठी AC बस फक्त 70 रुपये तिकीट आहेत। एवढा छान मस्त प्रवास आहेत आणि तिकीट देखील कमी आहे। तर चला आता आमच्या प्रवासाला स्टार्ट होतंय। बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला आमची इथे स्टार्ट झालेली आहे। इथे बघ, जाय तिकडे बघ। तर इथे आम्ही आधी ज्या आमच्या 2 मैत्रिणी रिसॉर्टमध्ये थांबलेल्या आहेत तर त्यांना कळवलं की आम्ही निघालेलो आणि त्यांनी आम्हाला गाईड केलं की अलिबागला उतरल्यावरती डायरेक्ट ऑटो असते आणि ऑटोला म्हणजे 60 रुपये चार्जेस वगैरे घेतात आणि डायरेक्ट रिसॉर्टवर सोडतात। तर आम्ही जात आहोत वरसोली समुद्र किनाऱ्यावर आणि त्याच्या बाजूलाच बापदेवाळीमध्ये हे रिसॉर्ट आहे ज्याचं नाव आहे कृष्णा सुधा। तर ह्या रिसॉर्टमध्ये आम्ही थांबणार आहोत। तर फायनली इथं रिसॉर्टला आलेलो आहोत। जास्त खालचं काही शूट केलेलं नाही, थोड्या वेळाने ते मी करून दाखवेलच। तर मस्तपैकी इथं मुलं खेळत आहेत आणि ज्या माझ्या सर्व मैत्रिणी आहेत तर ते थोडं ऑफिशियल काम असल्यामुळे जरा बाहेर गेलेले आहेत, त्यामुळं मुलांसोबत मी थांबलेले आहेत। तर मस्तपैकी मुलं एन्जॉय करत आहेत। तर इथं मैत्रिणी देखील त्यांचं काम करून बाहेरून आलेले आहेत आणि आता आम्ही जरा गॅलरीत आलेलो आहोत आणि बाहेर जाणं जरा तुम्ही बघू शकतात खूप प्रसन्न वाटत आहेत। ॲक्च्युली अलिबाग हे कोकणातलं म्हणाल तर एक प्रसिद्ध काय म्हणाल एक पर्यटन स्थळच आहे आणि मस्तपैकी आपला म्हणजे मूड शांत करण्यासाठी एकदम थोडंसं चेंज म्हणून असं थोडंसं ट्रिप केलीच पाहिजे आपण। तर मस्तपैकी इथे आम्ही सर्व जमलेलो आहोत आणि आता ट्रेंडिंग जे सॉन्ग आहे तर त्याच्यावरती चाललेलं मस्तपैकी आपण काहीतरी रील्स वगैरे शूट करू। तर त्याचीच इथे प्रॅक्टिस चालू आहे। I'll be the last one left when the lights go out. I'm down to one last breath, but I can't stop now. We all fall. अभी आ रहा है खाना। चू तर इथं दुपारचं जेवण वगैरे झालं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल असतं। बट आज गुरुवार असल्यामुळं तो व्हेजच खाल्लेला आणि त्याच्यानंतर इथे संध्याकाळी चहा पाणी वगैरे घेतला आणि आता आम्ही चाललेलो आहोत सर्व बीचवरती। एकदम इथं वॉकेबल डिस्टन्सवर बीच आहे, तर आता तुम्हाला तो बघायला भेटेलच।
seem so broken, it's hard to shine, but I still try. I'll be the last one left when the lights go out. I'm down to one last breath, but I can't. तर ॲक्च्युली 2 लहान मुलं असल्यामुळं मला घेऊन येणं पॉसिबलच नव्हतं. मी तर नाही बोलत होते, बट मैत्रिणी भरपूर रिक्वेस्ट केली, मिस्टरांना विचारलं आणि त्यांच्या भरोशावरती म्हणजे इथे मिस्टर पण हो बोलले की जा तू, म्हणजे सर्व सांभाळतात, सर्व म्हणजे खूप केअरिंग आहेत, एकदम छान असा आमचा हा ग्रुप आहे. तर त्याच्यामुळं मी देखील बिंदास्त असते. माझ्यापेक्षा मुलांकडे त्यांचं खूप चांगल्या प्रकारे लक्ष राहतं आणि इथे बघू शकतात मस्तपैकी मुलं पण एन्जॉय करत आहेत. आणि इथे आम्ही फायनली समुद्रकिनाऱ्यावर आलेलो आहोत आणि हे झाडे बघू शकतात. इतकं प्रसन्न वाटत होतं की असं वाटत होतं की याच्यातून मस्तपैकी छान छान व्हिडिओज काढावं, बट एवढा टाईम पण नव्हता आणि मुलं असल्यावरती त्यांना जास्त पाण्यात खेळायचं असतं. तर चला मस्तपैकी इथे बीचवर आलेलो आहोत. वा I'm down to one last breath, but I can't stop now. We all fall down sometimes, yeah. I look at you and it's easy to see you are that someone I've been trying to meet. I got your number, won't you pick up the phone? Don't leave me hanging on the dial tone. Think back to the night that we met, jumping in the pool, talk to you, dripping wet. Nervous when I speak, so I trip on my tongue. Never thinking you would be my number one. Nervous when I speak, so I trip on my tongue. Never thinking you would be my number one. Drive to the beach. The sun was setting, it was just you and me. Wind in my hair and the sand in my shoes. Could have chosen anyone, but I choose you. Hop back in your car, top down. There's no stopping us, 'cause we own this town. Never knew I could have such fun. Never thinking you would be my number one. On my tongue, never thinking you would be my number one. Whoa, whoa, whoa. Jump in your car and we drive to the beach. The sun was setting, it was just you and me. Wind in my hair and the sand in my shoes. आणि इथे भरपूर पाण्यात खेळून झालेलं आहेत आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळची वेळ झालेली. तर आता आम्ही बसलेलो आहोत घोडागाडीमध्ये. तर अथर्वने प्रचंड पाण्यामध्ये एन्जॉय केलेला आहे आणि जायला थोडीफार पाण्याची भीती वाटत होती म्हणून ती बाकी मैत्रिणींबरोबर साईडलाच बसलेली होती. आणि खूप दिवसांनी मी सुद्धा बीचवर आलेली आहे. कमीत कमी 5-6 वर्ष झालेली असणार, कारण मध्यंतरी लहान मुलं, कोरोनाचा काळ, तर त्यामुळे हे सगळं काही पॉसिबल नव्हतं. तर खूप दिवसांनंतर असं एन्जॉय करताना खूप छान वाटतं आहे आणि एकदम काहीतरी वेगळा आनंद. दरवेळेस आपण फॅमिलीसोबत असतो, बट फ्रेंडसोबत असा हा माझी पहिलीच वेळ आहे. तर तो एक खूप छान असा मोठा आनंद होता. Sound the alarm, I'm coming up, we'll have a ball. I'm sweet like a buttercup, you're Barbie doll. Show them all what I'm made of, strut down the hall, won't stop till I get enough. I wanna live right now. Baby, I'm as young as the night. I wanna dance right now. On the floor, I feel so alive. Don't stop, turn it up. Don't stop, turn it up. Don't stop, turn it up.
इथंच भरपूर 8-8:30 वाजलेले होते. मस्त एन्जॉय केला, गोळा वगैरे खाल्ला आणि त्याच्यानंतर आता आम्ही जात आहोत रिसॉर्टवरती. आणि रिसॉर्टवरती आलो वगैरे मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर हे गिफ्ट बघू शकतात. तर जे आमची फ्रेंड आहे तर तिची जी मैत्रीण आहे तर तिचं हे रिसॉर्ट आहे आणि तिने आमच्या सर्वांसाठी हे गिफ्ट्स आणलेले आहेत. इकडे बघ इकडे बघ इकडे खोला. ओपन करा ओपन करा. कोणी खोललं? राम 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 राम. अरे आमची काय ठेवणार. All my time I'm waiting you to answer the phone. Nothing seems to happen but the last stage is gone. I hope to hear your voice. गुड मॉर्निंग. तर आता इथे आम्ही आता चेकआउट करत आहोत. तर इथे सर्व तयारी झालेली, पॅकिंग झालेली आहे. हाय आम्ही कॉफी पिऊन आलेलो होतो. कॉफी वगैरे घेऊन झालेली आहेत आणि आता आम्ही इथून निघतो आहोत. रिसॉर्टमधूनच निघताना जेव्हा मी चेकआउट करत होतो तर तिथं हा मॅप लावलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व फोर्ट्स किती किलोमीटर अंतरावर आहेत, कुठे आहेत, तसेच जे काही बीचेस आहेत तर ते इथून किती अंतर दूर आहेत, कमी किलोमीटर जास्त किलोमीटर इथं आपल्याला दिसत आहेत, कोणते जवळ आहे कोणते दूरचे आहेत. तर अशा प्रकारे इथे ती माहिती दिलेली होती. आणि आत्ता आम्ही इथून रिसॉर्टमधून निघतो आहे आणि याच्यानंतर आता आम्ही जाणार आहोत डायरेक्ट अलिबाग बस स्टँडवरती. या चला या पटकन. Symptoms of my sickness always fade and come back. I wonder how we could have met. Everyone is telling me it's late to complain, 'cause now the games are over, I'm just wrecking with pain. Cages light up cages to subside, it's so vain to say. The hardest was to understand. Alas, so easy to pretend, but everything will last for a night. The rage is. तर आता आम्ही फायनली अलिबागवरून पनवेलला आलेलो आहोत आणि पनवेलला मस्त मालवणीमध्ये आता इथे जेवणासाठी आलेलो आहोत. तर इथं ऑर्डर वगैरे दिलेले आहेत आणि आमची ट्रिप मस्त खूप छान झाली, खूप छान एक्सपिरियन्स होता. तर एक जण तुम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स सांगेल. खूप गरजेचा हा ब्रेक होता, खूप मजा आली, असं रिफ्रेशिंग वाटलं. उद्यापासून रुटीन चालू होणार आहे, तरी एकदम मस्त काय म्हणतो एक फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत आणि मुलासोबत खूप छान क्वालिटी टाईम घालवला. त्यामुळे एकदम मस्त दोन वड्या जास्त. कसा होता का तुमचा एक्सपिरियन्स? काय मजा केली तुम्ही? खूप चांगला. मला पाण्यात जायला खूप आवडलं. माझा बस चालला असता तर मी तिकडेच पाण्यामध्ये घर बनवलं असतं. तुला? मी ना माझं नाव लिहिलं रेतीमध्ये आणि एम्माने पी लिहिलं. हो का? आणि तुझा एक्सपिरियन्स? माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. मी मस्त ड्रेसिंग केलं होतं, मस्त मस्ती केली. रात्री आम्ही 3 वाजता भूताची स्टोरी झाली, भूताचं एक्सपिरियन्स झालं, आमची एक मैत्रीण भूत झाली. खूप मस्त एक्सपिरियन्स. बोलायचंय बोला. ही मैत्रीण भूत झालेली, तिने कॅमेरा पकडला आता जस्ट. चलेगा बोल उधर. अभी हो गया ना, बोल ना. खूप मजा आली. अलिबागची मजा अशी होती. हेलो, खूप सुंदर, खूप ग्रेट एक्सपीरियंस था. बहुत मजा आया और मेरे इतने स्वीट फ्रेंड्स हैं ना, मुझे लगता है हमेशा मुझे उनके साथ जुड़ने का मौका मिले. ओके.
तर छानपैकी आमची ही अलिबाग ट्रिप झाली आणि मस्त मुलांसोबत मैत्रिणींसोबत खूप छान अशी ट्रिप होती. 1 डेच आम्ही म्हणजे स्पेंड केला रिसॉर्टवर, बट तो एकदम मेमोरेबल होता. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. तो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा, नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.